ना मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज खूप दिवसांनी ना तर व्हिडिओ स्टार्ट करत आहे आणि एवढे दिवस आपण लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पण माझे येत नव्हते. तर ह्याचं काहीसे कारण होते, तर ते काय आहे पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्याशी कनेक्ट रहा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ना आता मी आजी त्यांच्या इकडे आलेली आहे, म्हणजे वरच्या रूममध्ये, कारण इकडे सगळं थोडंसं शांत असतं. आणि आता चिनू पण माझ्यासोबतच आहे, तर त्याला इकडे ठेवलेलं आहे, खाली खेळतोय तो, बघू शकता. तर ना तिकडे मम्मीकडे वगैरे सर्व असं गोंधळ गोंधळ असतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ स्टार्ट करू शकत नाही. आणि काहीसं बोलायचं होतं तुमच्यासोबत की एवढे दिवस व्हिडिओ वगैरे का आले नाही, तर थोडंसं प्रॉब्लेमच होतं, म्हणजे थोडंसं टेन्शन वगैरे असं चालू होतं, त्याच्यामुळे ना काहीच करायचं मन होत नव्हतं. त्याच्यामुळे आपले शॉर्ट व्हिडिओ पण आले नाही आणि लॉंग पण नाही. तर आता थोडंसं ते प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे, तर त्याच्यामुळे आपले लॉंग व्हिडिओ आता येतील लवकरच आणि शॉर्ट पण येतील डेली. तर असं आहे. तर आता ना मम्मीकडे ना मला एकच आठवडा म्हणजे उरलेला आहे, तर 1 महिना मी सांगून आले होते ह्यांना. तर आता ओनली ना एकच आठवडा राहिलेला आहे. तर आता 30 तारखेला म्हणजे संडेला मी जाणार आहे. म्हणजे पहिल्यांदा तर पुण्याला जाणार आणि पुण्यावरून ना 2 तारखेला आमची ट्रेन आहे तर कानपूरला जाण्यासाठी. तर असं आहे. तर आता मम्मीकडे फक्त एकच आठवडा उरलेला आहे राहायचं. तर ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला खायचं आहे प्यायचं आहे ते तर आता झालं. आणि सर्व खाऊन पिऊन ना माझं जे पहिलं आता कानपूरला गेल्यावर जे वेट लॉस झाला होता ना, तर त्याच्यामध्ये परत आता 3-4 किलो भर पडलेला आहे. म्हणजे ना माझं वेट 3-4 किलोने आता वाढलेलं आहे. तर आता वेट तर 3-4 किलोने वाढलेलं आहे, पण ते काय हरकत नाही. तर गेल्यावर मी ते वेट वगैरे कमी करेनच, पण वेटचं असू द्या. तर आता फक्त एकच आठवडा राहिलेला आहे, तर जाण्याची इच्छा बिलकुल होत नाही. कारण ना इकडं सर्व लोक वगैरे म्हणजे सर्व आपले माणसं असतात. तर चिनूचं तर मला बिलकुल टेन्शन नाही आहे खायचं प्यायचं, आणि कामाचं तर नाहीच नाही. तर तिकडे गेल्यावर थोडंसं मला लोड होणारच आहे, पण असो आपल्या घरी तर आपल्याला जावंच लागणार आहे कधी ना कधी. किती दिवस राहणार ना आपण माहेरी, तर किती दिवस तरी राहा, 1 महिना 2 महिना, शेवटी आपल्याला जाणं भागच आहे. असो. तर आता जाईल आम्ही म्हणजे 2 तारखेला रात्री ट्रेन आहे, तर 2 तारखेला जाईल. तर आता ना मम्मी म्हणजे मी जाणार आहे म्हणून ना, तर आज बनवणार आहे शंकरपाळी. तर त्याचीच रेसिपी ना मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे या लॉंग व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओसोबत नक्की कनेक्ट राहा. आणि गेल्या वेळेस ना दिवाळीला जे फराळ बनवली होती ना, ते शंकरपाळ्या जे बनवले होते ते खूपच मस्त झाले होते, एकदम खुसखुशीत वगैरे. तर म्हणून म्हटलं आता परत एकदा बनवते म्हणून म्हणत होती, पण आज बनवते उद्या बनवते असं करत करत ना, तर कामांमुळे ना एवढं लांब ते वाढवत गेलं, आणि आता शेवटी ना माझं जायचं वेळ आलेला आहे. तर फायनली तर म्हटलं चला आता बनवूया. आणि या पुढच्या आठवड्यामध्ये ना थोडंसं बाहेर वगैरे जाणं आहेच, तर ते कुठं कुठं जाणार आहे ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर हो, तर चॅनलला नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा. आणि या माझ्या जर्नीमधून तुम्हाला थोडं तरी मोटिवेशन भेटत असेल. आणि तिकडे गेल्यावर ना तर बेबीला तर मला एकटीला सांभाळावं लागतं, आणि तुम्ही ना माझी जर्नी फॉलो करत असाल तर पहिल्यापासून, तर त्या पहिल्याच्या चॅनलवर त्याच्यामध्ये ना चिनूला घेऊन ना मी एकटी सर्व केलेले आहे. तर त्या जर्नीतून तुम्हाला जरा जरी इन्स्पिरेशन भेटलं ना, तर मला असं वाटेल की हा व्हिडिओ बनवून काहीतरी म्हणजे होते आपण कोणाला तरी थोडंसं तरी मोटिवेट करत आहे. आणि या सगळ्याचं एकच कारण आहे, तर ते काय तुम्हाला नंतर समजेलच. तर हे सर्व करण्यामागे जेव्हा म्हणजे यूट्यूबकडून आपल्याला काहीतरी रिवॉर्ड भेटेल, तर त्या दिवसाचं तर वाट बघतच आहे. असो, ते वेळ येईल लवकरच. तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर इथे आता चिन्नूचं ना थोडंसं मस्ती चालू आहे. तर इकडे बघू शकता माझ्या पायाला हे स्टिकर वगैरे लावण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि इकडे आल्यापासून ना चिन्नू खूप जास्त म्हणजे आगाऊ तर आहेच तो पहिल्यापासून, पण इकडे आल्यावर अजून जास्त त्याचा आगाऊपणा थोडंसं वाढलेला आहे. कारण ना तो 1 मिनिट पण शांत बसत नाही. आणि
इथं ना जेवढे माणसं आहेत ना तेवढ्या सगळ्यांना दम होतो आणि एकाला पण ऐकत नाही. आणि इकडे एवढे जास्त माणसं असल्यामुळे त्याचं असं झालेलं आहे की आता मी ह्याच्यासोबत फिरायला जाणार, 1-5 मिनिटांनी ह्याच्यासोबत, म्हणजे त्याचं दिवसभर फिरायचं असं चालूच असतं. आणि तिकडे गेल्यावर तो आम्हा दोघांना खूप जास्त दमवणार आहे, हे तर नक्कीच आहे. तर असो, लेकरं म्हणजे दमवणारच, त्याचा काही प्रश्न नाही. पण आता मला थोडंसं स्ट्रगल होणारच आहे तिकडे गेल्यावर, कारण थोडंसं वेट गेन पण झालेलं आहे आणि तिकडे गेल्यावर कामांचं लोड सर्व एकदाच पडणार आहे. असो, ते सर्व आपण मॅनेज करूच आणि कसं काय काय होतंय मी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे. चला तर मग कंटिन्यू करूया आपण आपल्या आजच्या व्लॉगला. अर्धा किलो पाव किलो आणि त्याच्यावर थोडंसं डालडा घ्यायचं, ते वितळून घ्यायचं छान प्रकारे. अर्धा किलो मनकी, अर्धा किलो डालडा, 1 किलो मैदा, अर्धा किलो पिठी साखर आणि थोडासा रवा, हां थोडं दूध घालून मिक्स करणे. छान ह्याला मळून घ्यायचं घट्टसर गोळा. पाणी तर घाल. इथे थोडं थोडं पाणी घालत ना पूर्ण त्याला एकजीव करून घ्यायचं आणि छानपैकी गोळा तयार करून घ्यायचं. आणि पाणी थोडंसंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही, म्हणजे ते परत पातळ होईल म्हणून. तर इकडे बघू शकता अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता इकडे चिनूला झोपवलेली आहे आणि तो असल्यावर ना बिलकुल करू देत नाही, म्हणून तो झोपल्यावरच करावं लागतं सर्व. तरी असं पूर्ण छानपैकी उंडा मळून घेतलेला आहे आणि असे छोटे छोटे, म्हणजे थोडेसे मोठेच उंडे करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला चपातीसारखं छान लाटता येईल. चला तर मग लाटूया आपण आता सर्व गोळे. आज व्हायला लागले ते. तर ना असं छान असं हे गोल पोळी लाटून घ्यायचं आणि ह्याचं जाडी जास्त नाही ठेवायचं, असं एवढंच ठेवायचं, म्हणजे जेणेकरून ते छान फुगतील पण आणि एकदम जाड पण होणार नाही, एकदम बारीक पण होणार नाही. आणि असे पूर्ण त्याला छान कापून घ्यायचं उभ्या रेषांमध्ये आणि आडव्या रेषांमध्ये. आणि तुम्हाला चौकोन हवे असेल तर स्ट्रेट कट मारायचा, आणि जर आपल्याला डायमंड शेपमध्ये पाहिजे असेल तर क्रॉस त्याला कट करायचं, म्हणजे उभं कट करताना, म्हणजे ते डायमंड शेपमध्ये येतील. अशा प्रकारे बघू शकता. छान आले. चला हे सर्व आपण अशाच प्रकारे बनवून घेऊ आणि मग मस्तपैकी त्याला तळायचं. तर आता मी एकीकडे ना शंकरपाळी बनवत होते आणि थोडंसं 1-2 गोळे बनवून झाले ना, अम्माने इकडे लगेच तेल गरम करायला ठेवलं आणि मस्त अशी शंकरपाळ्या तळून घेतल्या. आणि बघू शकता शंकरपाळी किती मस्त सुंदर, त्याला कलर वगैरे टेक्स्चर वगैरे आलेलं आहे. आणि असं तोडून बघितल्यावर ना एकदम खुसखुशीत मस्त असं तोंडातच विरघळत होतं. आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. एकदम छान झालं होतं. आणि सोबतच चहा पण बनवला होता, म्हणजे शंकरपाळी झालेलीच आहे म्हणून चहा शंकरपाळी खाऊ म्हणून. चला तर मग हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.